परिषदेत वेळेचे भान सुटलेल्या कर्मचाऱ्यांना नव्या सीईओ कुशल जैन यांनी जोरदार इशारा दिला आहे. गुरुवारी 23 एप्रिल रोजी सकाळीच त्यांनी आपल्या दालनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट नजर ठेवत कारवाईचा धडाका लावला. कार्यालयीन वेळेचा भंग करणाऱ्या तब्बल 43 कर्मचाऱ्यांची नावे हजेरी मस्टरमधून मागून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश प्रशासन विभागाला देण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सलग 3 दिवस उशिरा येणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करत त्यांची 1 दिवसाची गैरहजेरी दाखवण्यात येणार आहे. नुकताच पदभार स्वीकारलेल्या जैन यांनी पहिल्याच आठवड्यात शिस्तीचा बडगा उगारत प्रशासनात ॲक्शन मोड सुरू केल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी ते स्वतः लवकर कार्यालयात दाखल झाले आणि विभाग प्रमुखांच्या उपस्थितीची पाहणी केली. त्यानंतर उशिरा येणाऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश देत त्यांनी स्पष्ट कामकाजात शिस्त हवीच. या अचानक कारवाईमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून लेटकमर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गुरुवारी उशिरा आलेल्या 43 जणांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून या कारवाईत सातत्य राहील. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून